टाकली. आत बसले एकाय पोराला प्रश्नाचं उत्तर येत नाही. बाळा काय नाव तुझं? आणि बाबासाहेब इंग्रज अधिकाऱ्यांना सांगायचं, साहेब मला भिवा म्हणतात, माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर. आणि मग अधिकारी म्हणायचे, बाळा सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिलीस, पण एक शेवटचा प्रश्न तुला विचारतो. बाबासाहेब म्हणायचे, साहेब विचारा, काही हरकत नाही. आणि अधिकारी म्हणायचे, सांग भिवा. अधिकारी म्हणायचे, सांग भिवा, या पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता? आणि 5वीच्या वर्गातले बाबासाहेब असे खाली मान घालायचे, डोळ्यात अश्रू यायचे आणि इंग्रज अधिकाऱ्यांना सांगायचे, साहेब या पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता मला माहित नाही, पण माझ्यासाठी सगळ्यात दूरचा ग्रह वर्गाच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेला पाण्याचा माठ आहे. वर्गाच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेल्या पाण्याच्या माठाला हात लावायचा अधिकार ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नव्हता. इतकी परिस्थिती त्यांची बिकट होती, व्यवस्थेनं परिस्थिती करून टाकली होती. तरी सुद्धा स्वतःच्या काळजाचं रक्त आपल्या लेखणीला पाजत देशातल्या सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन स्वतःच्या त्या लेखणीच्या माध्यमातून या देशाचं संविधान निर्माण करत सर्वसामान्यांच्या हाती दिल्लीच्या तख्ताला खाली खेचून आणण्याचं सामर्थ्य बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या